मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की इंदिरा एकादशीला तुम्हाला या 9 पैकी कुठलाही एक उपाय नक्की करायचा आहे। याच्याने धन पण वाढेल, पितरांना मोक्ष पण मिळेल, पितरांच्या आत्म्याला शांती पण मिळेल आणि आपल्या घरातील सततची कटकट सुद्धा जी असेल तर ती दूर होईल आणि कसलाही प्रखर पितृदोष असो तर तो सुद्धा दूर होईल। तर आता आपण जाणून घेऊया 9 उपाय। तर एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे, याच्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील। एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा। धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे। नैवेद्यात तुळस असावी, याने विष्णू प्रसन्न होतील। या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे, याने कामातील अडथळे दूर होतील। या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळ आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करावे। ह्या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या, याने देवाची कृपा होईल। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करीत करीत 11 प्रदक्षिणा घालाव्या। असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात। या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा। असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो। कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे, त्या पाण्यामध्ये काळी तीळ घालावी आणि एक लांब वातीचा दिवा लावावा। असे केल्याने आपल्या घरातील प्रखर पितृदोष नाहीसा होईल, त्याशिवाय विष्णू भगवानांचा आशीर्वाद राहील। पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो, म्हणून सर्व वृक्षांमध्ये सर्वात अतिश्रेष्ठ हे पिंपळाचे वृक्ष आहे, म्हणून तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे। पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे, याने धनलाभ होण्याची शक्यता असते। जर आपण एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं जर पठण केलं तर त्याच्याने आपल्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मी वास करते आणि त्याशिवाय महालक्ष्मी अखंड चिरकाल म्हणजे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते। म्हणून या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि रात्रीच्या वेळी आपल्याला एक विष्णू भगवान समोर दिवा लावायचा आहे। तर या दिवशी आपण एकादशीच्या व्रत म्हणजे भगवान विष्णूला समर्पित असतं, परंतु व्रताच्या वेळी व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि जेवढे होऊ शकेल त्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सर्वात जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे। तर आपल्याला एकादशीच्या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा। यानंतर 5 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला तो गोमती चक्र विष्णूला आणि माता लक्ष्मीला अर्पण करा। पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशांच्या ठिकाणी किंवा घरात तिजोरीत ठेवा। असे म्हणतात की यामुळे घरात पैशांची कमतरता नसते, सर्व प्रकारच्या कर्जांपासून मुक्ती मिळते। वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्याचे काही उपाय। या एकादशीला भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कच्च्या दुधात तुळस आणि केसर मिसळून त्यांची पूजा करावी व अभिषेक करावा। या उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात। इंदिरा एकादशी हे पितृपक्षामध्ये खूप काही महत्त्व आहे। तर या दिवशी भागवत गीताचे 1 ते 18 अध्यायांचं पठण करा। शालिनी भक्तिसागरवर तुम्हाला मराठीत हिंदीत दोघंही 1 ते 18 अध्याय मिळून जातील। तर संतान होण्यासाठी पण हा उपाय खूप छान आहे। तर इंदिरा एकादशीच्या दिवशी पितृपक्षामध्ये आलेली या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून भगवान विष्णूच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने लड्डू गोपाळाची पूजा आणि तुळशीच्या जपमाळेसह ओम देवकीसुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्णम त्वामम शरणम गतम या मंत्राचा जप करा। असे मानले जाते की हा एक अतिशय प्रभावी मंत्र आहे, ज्यामुळे निपुत्रिक व्यक्तीला संतती प्राप्ती होते आणि लवकरच घरामध्ये पाळणा हलतो। म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी जे काही आपण असे काही जप तप करतो तर त्याच्याने माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा जर केली तर माता लक्ष्मीची आपल्यावर खूपच कृपा राहते। एकादशीच्या दिवशी चुकूनही काही कामे करू नये, अन्यथा व्रताचं शुभ फळ मिळत नाही अशी मान्यता आहे। तर या इंदिरा एकादशीला तुळशीशी संबंधित देखील असे काही नियम आहेत, तर ते आपण जाणून घेऊया। एकादशीला तुळशीशी संबंधित या चुका आवर्जून टाळायच्या आहेत। ज्योतिषशास्त्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं। तुळशीची नित्यनेमाने पूजा केल्याने
केल्याने शुभ फल प्राप्त होते. दररोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. मात्र एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये आणि हात पण लावू नये. पौराणिक कथानुसार एकादशीच्या दिवशी तुळशी माता ही भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करत असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये, अन्यथा तुळशी मातेचे व्रत तुटू शकते. तुळशी माता ही भगवान विष्णूला प्रिय आहे, त्यामुळे एकादशीच्या पूजेत तुळशीच्या पानाचा वापर केला जातो. परंतु एकादशीचा एक दिवस आधीच तुळशीचे पानं तोडून ठेवावी. तो एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडणंही टाळावे. तर आपल्याला एकादशीचे काय महत्त्व आहे या व्रताचे, तर आपण ते ऐकूया. इंद्रिय एकादशीचे व्रत जर आपण केलेस तर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्री हरी विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद आणि धनधान्यामध्ये संपत्तीची वाढ होते. श्री गणेशाय नमो नमः. व्रतकथा. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा करतो त्यांच्या पितरांना मोक्षाची प्राप्ती मिळते. पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत करायला हवे. व्रतामुळे पुण्य प्राप्त होते. जाणून घेऊया इंदिरा एकादशीची व्रतकथा. तर इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत म्हणून जर केले तर पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी हे व्रत करावे लागते. धार्मिक मान्यतानुसार एकदा युधिष्ठिरने श्रीकृष्णाला पितृपक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व सांगितले. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पापांचा नाश करणारी आणि पितरांना मोक्ष प्राप्ती मिळवून देणारी एकादशीची तिथी इंदिरा एकादशी. जो कोणताही व्यक्ती इंदिरा एकादशीच्या दिवशी कथा वाचतो किंवा कोणाला ऐकवतो किंवा शेअर करतो या कोणाला सांगतो त्याला अनेक जन्माचे पुण्य लाभते. सत्ययुगात महिष्मती नगरावर राजा इंद्रसेनाचे राज्य होते. त्याचे राज्य सर्व सुखसुविधांनी भरलेले होते. राज्यात कसलीच कमतरता नव्हती. एके दिवशी नारद मुनी इंद्रसेनाच्या दरबारात हजर झाले. देवर्षीला पाहून राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे कारण विचारले. त्यावर नारद मुनी म्हणाले की मी यमलोकात गेलो होतो. तेथे तुमचे वडील भेटले. त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे. ते म्हणाले की मी नियमितपणे एकादशीचे व्रत करायचो, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय आला. त्यामुळे यमराजाच्या यमलोकात मला राहावे लागत आहे. जर माझ्या मुलांनी इंदिरा एकादशीचे व्रत केले तर मला मोक्षाची प्राप्ती होईल. हे ऐकून राजाने नारद मुनींना एकादशीच्या व्रताची संपूर्ण पद्धत सांगण्यास सुरुवात केली. नारद मुनी म्हणाले, इंदिरा एकादशीच्या दिवशी स्नान करून पितरांचे तर्पण करून श्राद्ध वगैरे करा. त्या ठिकाणी शालिग्रामची मूर्ती अवश्य ठेवावी. त्यानंतर ब्राह्मण भोजन अर्पण करून दान धर्म करा. तसेच यातील काही अन्न गाईला खाऊ घाला. यानंतर फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे इत्यादींना पूजा करा. रात्री पारायण करून दुसऱ्या दिवशी व्रत सोडा. नारद मुनीने राजाला सांगितले की इंदिरा एकादशीचे व्रत विधीनुसार केल्यास तुझ्या पित्याला अधोगतीपासून मुक्ती मिळेल, तसेच मोक्षप्राप्ती देखील मिळेल. भाद्रपद कृष्ण एकादशीच्या तिथीला इंदिरा एकादशी आली तेव्हा राजाने नारद मुनीच्या आज्ञेनुसार व्रत व पूजा केली. दान व दक्षिणा देऊन व्रत पूर्ण केले. त्या व्रताच्या पुण्यामुळे त्यांच्या वडिलांना यमलोकातून मुक्ती मिळाली आणि ते वैकुंठास गेले. राजा इंद्रसेनाचा मृत्यू झाल्यावर त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. तर अशी ही इंदिरा एकादशीची छोटीशी व्रतकथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.